नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. 1 जानेवारी 2026 पासून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे नियम बदलणार. संपूर्ण माहिती जाणून घेऊ. काय काय नियम बदलणार आहेत, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, या युट्यूब चॅनल आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकरी बांधवांनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे बदल. आता नवीन वर्ष येत आहे 2026. हे महत्त्वाचं आणि नवीन वर्ष आहे. 2025 मध्ये झालेल्या चुका ह्या 2026 मध्ये होऊ नयेत. वेगवेगळ्या योजना येत असतात, त्या योजनेविषयी सुद्धा 2026 मध्ये आपल्याला माहिती देण्याचं काम हे योजनाकार लोकप्रिय युट्यूब चॅनल करेल. पण या युट्यूब चॅनल आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकऱ्यांसाठी 2 महत्त्वाचे बदल आहेत, ते सुद्धा जाणून घेऊ. वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, त्या योजनेविषयी महत्त्वाचे अपडेट आपल्या या योजनाकार लोकप्रिय युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो. त्यामुळे आताच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरायचं नाही. 1 जानेवारी 2025 झालं. आता 1 जानेवारी 2026 पासून शेतकऱ्यांसाठी म्हणजेच PM पीक विमा योजनेतील बदल होणार आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये थोडे बदल होणार आहेत. ते म्हणजे कसे, तर आता जंगली प्राण्यांमुळे पीक नुकसान झाल्यास भरपाई मिळू शकणार आहे. म्हणजे पहिले याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 2024ला आपण जर पीक विमा भरला असेल तर 1 रुपयामध्ये पीक विमा होता. पण 2025 पासून जो खरीप आणि रब्बी दोन्ही योजनेसाठी आपल्याला आता पैसे भरावे लागत आहेत. हे सुद्धा महत्त्वाचा अपडेट आहे. दुसरं म्हणजे आपण पाहिलं तर 1 जानेवारी पासून आता म्हणजे नवीन वर्षामध्ये पीक विमा योजनेमध्ये थोडे बदल होणार आहेत. आता जंगली प्राण्यांमुळे पीक नुकसान झाल्यासही भरपाई मिळू शकणार आहे आणि आपल्याला 72 तासाच्या आत ते माहिती देणं आवश्यक ठरणार आहे. दुसरं म्हणजे आपल्याच राज्याशी लागून दुसरं राज्य उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी दिला जाणार आहे. तो सुद्धा त्या राज्यासाठी महत्त्वाचा आहे. PM किसान योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी महत्त्वाचा आहे. तो काढून घ्या, काढला नसेल तर हे 2 कामं आताच करा. हे 2 नियम लागू होतील. तर धन्यवाद. जय शिवराय.